Maths Part 2nd, Standard 10th, Unit number 3, Circle, Basic Concepts of Circles. Hello friends, today we are going to learn about Maths Part 2nd, Unit number 3, Circle. It chapter have 12 mark. या ठिकाणी या घटकासाठी 12 गुण आहेत. Let's study. Circles passing through 1, 2, 3 points. First point is circles passing through 1, 2, 3 points. Second, secant and tangent. Third point, circles touching each other. Fourth one, arc of circles. Next, inscribed angle and intercepted arc, cyclic quadrilateral and secant tangent angle theorem, theorem of intersecting chords. या घटकांचा आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले हे शेवटचे दोन भाग आहेत. secant tangent angle theorem and theorem of intersecting chords. हे अभ्यासक्रमातून या वर्षासाठी दोन भाग कमी केलेले आहेत. तर आपण पहिला भाग आता पाहणार आहोत. सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2, 3 पॉइंट्स. सी द नेक्स्ट पॉइंट. लेट्स रिकॉल बेसिक कन्सेप्ट्स ऑफ सर्कल. जरा आठवूया सर्कलाविषयी मूलभूत संकल्पना काय आहेत. फर्स्ट, डेफिनेशन ऑफ अ सर्कल. सर्कल म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय सर्कल? अ सेट ऑफ पॉइंट्स इक्विडिस्टन्स फ्रॉम अ फिक्स्ड पॉइंट. हियर फिक्स्ड पॉइंट इज अ ओ इन अ प्लेन इज अ सर्कल. एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या या बिंदूंच्या संचाला आपण काय म्हणणार आहे? सर्कल म्हणणार आहोत. द सेट ऑफ पॉइंट्स इक्विडिस्टन्स फ्रॉम a fixed point. Here O is a fixed point in a plane is a circle. सर्कल म्हणजे एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंच्या संचाला आपण सर्कल असं म्हणणार आहोत. त्यानंतर रेडियस. OP इज अ रेडियस. हियर रेडियस. रेडियस म्हणजे काय? तर त्याला आपण त्रिज्या म्हणतो. द सिगमेंट joining the center of the circle. Segment joining the center of the circle and a point on the circle is called as a radius. म्हणजे वर्तुळाचा केंद्र आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला आपण काय म्हणतो? रेडियस असं म्हणत असतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे कॉर्ड. कॉर्ड म्हणजे जीवा. जीवा म्हणजे काय? Chord. Here chord means this segment here AB, segment joining any two point of the circle. Segment joining any two point of the circle is called as chord. वर्तुळावरील कोणतेही दोन पॉइंट बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला आपण काय म्हणतो? कॉर्ड म्हणतो. त्यानंतर पुढील मुद्दा या सर्कलमध्ये आहे तो म्हणजे डायमीटर. डायमीटर म्हणजे काय? डायमीटर म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? व्यास म्हणतो. द सिगमेंट जॉइनिंग. सी इन द फिगर व्हॉट इज मीन बाय डायमीटर. डायमीटर मीन्स द कॉर्ड which passes through the center of a circle. A chord which passes through the center of a circle is called as a डायमीटर. डायमीटर म्हणजे काय? वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जी जीवा आहे हिला आपण काय म्हणतो? डायमीटर म्हणतो. डायमीटर इज द लॉन्गेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. हे डायमीटर आहे ती वर्तुळाची सर्वात मोठी काय आहे? जीवा आहे. आणि डायमीटर इज अ ट्वाइस द रेडियस. डायमीटर इज ट्वाइस the radius.
डायमीटर ही काय असते, रेडियसच्या टॉईस असते. देअरफॉर डायमीटर डिनोटेड बाय डी इज अ टॉईस ऑफ रेडियस इन 2r. r इज अ रेडियस. म्हणजेच त्रिज्येच्या दुप्पट हा काय असतो, व्यास असतो. हे संबंधित आहेत. हिअर ओ इज अ सेंटर ऑफ अ सर्कल. लेट्स recall the properties of chord studied in a previous standard and perform the activity below. या ठिकाणी ज्या ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्यातून इयत्ता 9वी मध्ये आपण जे शिकलेले प्रॉपर्टीज आहेत ते पाहणार आहोत. फर्स्ट सी द फर्स्ट प्रॉपर्टी, अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल ऑन इट्स chord bisect the chord. In the figure, if O is the center of the circle and segment OM is a perpendicular to the chord AB. In the figure, O is a center. O is a center and segment OM is a perpendicular to chord AB. Chord AB. Its chord bisect the chord. Chord bisect to the chord. Here bisect chord AB is AM is equal to MB. chord AM इज इक्वल टू MB. या ठिकाणी वर्तुळाच्या केंद्रातून ह्या जीवेवर टाकलेला लंब आहे, त्यामुळे जीवा दुभागलेले आहे, त्यामुळे कॉर्डचे दोन भाग झालेत AM बरोबर MB. सी द नेक्स्ट सेकंड प्रॉपर्टी, द सेगमेंट जॉइनिंग द सेंटर ऑफ अ सर्कल and the midpoint of its chord is a perpendicular to the chord. See the figure. In the figure, if O is the center of the circle and M is the midpoint of a chord PQ. या ठिकाणी O हा वर्तुळाचा केंद्र आहे, M हा त्या chordचा काय आहे, midpoint आहे. Then segment OM is a perpendicular to PQ. असा हा गुणधर्म आहे. Here O is a center. If O is the center, O is the center of the circle, M is the midpoint of the circle, midpoint of the chord PQ. M is the midpoint of the chord PQ. हा जीवेचा M हा काय आहे, मध्यबिंदू. देन सेगमेंट, तर सेगमेंट OM इज अ परपेंडिक्युलर टू chord PQ. ह्या chord PQ ला हा काय आहे, परपेंडिक्युलर आहे. दॅट इज these two angle are 90 degree. Angle OMP is equal to angle OMQ is equal to 90 degree. हे जर सेगमेंट OM ह्याला जर लंब असेल तर या ठिकाणी तयार होणारे कोन हे काय असतात, 90 अंशाचे असतात. सी द नेक्स्ट प्रॉपर्टी थर्ड, कॉन्करंट chords of a circle are equidistant from the center of the circle. आता या ठिकाणी एकरूप जीवा ह्या काय आहेत, वर्तुळ केंद्रापासून इक्विडिस्टन्स म्हणजे समदूर समान अंतरावर आहेत. इन द फिगर O is the center of the circle. O is the center of the circle. या ठिकाणी O हा वर्तुळाचा काय आहे, केंद्र आहे. इफ कॉर्ड आर कॉन्करंट, या ठिकाणी जीवा काय आहेत, एकरूप आहेत. कॉर्ड इफ
chord AB, concurrent chord CD. या ठिकाणी ह्या दोन कॉर्ड आहेत त्या काय आहेत, कॉन्करंट आहेत. सेगमेंट OM is a perpendicular to chord AB. Segment OM is a perpendicular to chord AB, and ON is a perpendicular to chord CD. या ठिकाणी OM हा AB ला लंब आहे आणि ON हा CD ला लंब आहे. then OM is equal to ON. हे समान अंतरावर आहेत. एकरूप जीवा समान अंतरावर असतात म्हणून OM बरोबर ON हे अंतर आहे. अशा पद्धतीची ही प्रॉपर्टी आहे. See the next fourth property of a circle. The chord of a circle equidistant from the center of a circle are concurrent. आता या ठिकाणी याचाच काय दिलेला इनवर्स थेरम ऑफ दिस थेरम. या ठिकाणी काय केलेलं आहे, समान अंतरावर असणाऱ्या ह्या जीवा आहेत. इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अ कॉर्ड सर्कल आर कॉन्करंट. समान अंतरावर असणाऱ्या जीवा काय असतात, ह्या एकरूप असतात. हिअर O इज द सेंटर ऑफ द सर्कल and segment PQ and segment RS are chord. In the figure, O is the center of the circle. Center of the circle. Segment PQ and RS. Segment PQ and segment RS are chords. या ठिकाणी सेगमेंट PQ आणि SR ह्या काय आहेत, जीवा आहेत. ON is a perpendicular segment. ON is a perpendicular to chord PQ. Segment ON is a perpendicular to chord PQ and segment OM is a perpendicular to chord RS. If OM equal to ON, if OM is equal to ON, then हे दोन अंतर जर इक्विडिस्टन्स असतील OM आणि ON, then chord PQ is concurrent to chord RS. या ठिकाणी हे जर अंतर समान असेल तर ह्या दोन जीवा काय असतात, एकरूप असतात. अशा पद्धतीचे ह्या प्रॉपर्टी आहेत. इयत्ता 9वी मध्ये आपण शिकलेलो आहोत. ते आपण काय केलेले आहेत, रिकॉल केलेले आहेत. सी द नेक्स्ट पॉइंट, सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2, 3 पॉइंट्स. ॲक्टिव्हिटी फर्स्ट, ड्रॉ अ सर्कल पासिंग थ्रू 1 पॉइंट. या ठिकाणी एका बिंदूतून वर्तुळ जाणारे वर्तुळ आपल्याला काढायचे आहेत. फर्स्ट टेक अ पॉइंट. हिअर A is a point. First take a point A, then draw a circle passing through point A. या ठिकाणी A बिंदू घेतलेला आहे आणि ह्या A बिंदूतून जाणारं आपण वर्तुळ काढणार आहोत. या ठिकाणी A बिंदूतून जाणारं वर्तुळ काढण्यासाठी give a point of a pencil in a point A and draw a circle passing through point A. Then next again draw a circle
passing through point A, passing through A, this is the second circle passing through point A. Then again draw a circle passing through point A. या ठिकाणी ए बिंदूतून जाणारी आपण या ठिकाणी अशी वर्तुळ काढलेली आहेत. ह्या बिंदूतून जाणारी इन्फिनाइट आपण वर्तुळ काढू शकतो. हाऊ मेनी मोर सच सर्कल्स पासिंग थ्रू पॉइंट ए, यामधून जाणारे किती काढता येतात, तर हिअर इन्फिनाइट सर्कल्स, या ठिकाणी इन्फिनाइट सर्कल्स असंख्य वर्तुळे आपण एका बिंदूतून जाणारे काढू शकतो. इन्फिनाइट सर्कल्स पासिंग थ्रू पॉइंट ए, म्हणजे ए या बिंदूतून जाणारी अशी असंख्य वर्तुळे काढता येतात. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी सेकंड, ड्रॉ अ सर्कल पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. या ठिकाणी दोन बिंदूतून जाणारी वर्तुळे किती काढता येतात हे आपण अभ्यासणार आहोत. फर्स्ट ड्रॉ अ सेगमेंट ए बी. टेक ए अँड बी 2 पॉइंट distant points. First draw a segment AB. First draw a segment AB. या ठिकाणी पहिल्यांदा ए आणि बी बिंदू जोडणारा एक काय केलेला आहे, रेषाखंड काढलेला आहे. नेक्स्ट ड्रॉ अ परपेंडिक्युलर बायसेक्टर एल ऑफ अ सेगमेंट ए बीचा परपेंडिक्युलर काढणार आहोत. हिअर perpendicular of AB, give a distance greater than 1/2 of a segment AB. AB चा पेक्षा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. ड्रॉ अ अर्क ऑन लाईन. या ठिकाणी एकमेकांना छेदणारे हे दोन कंस काढलेले आहेत आणि यातून हा परपेंडिक्युलर आपण काढले. एल इज द परपेंडिक्युलर सेगमेंट ऑफ ए बी. एल इज द परपेंडिक्युलर बायसेक्ट ऑफ सेगमेंट ए बी. टेक एनी पॉइंट पी ऑन दी लाइन एल. एल लाईनवर काय केलेलं आहे, एक बिंदू घेतलेला आहे. गिव अ रेडियस, distance PA is a radius and draw a circle. या ठिकाणी PA एवढी काय करा, त्रिज्या घ्या आणि त्या त्रिज्येतून त्रिज्येचं काय करा, वर्तुळ काढा. ड्रॉ अ सर्कल. या ठिकाणी एक सर्कल काढलेला आहे. देन नेक्स्ट टेक एनी पॉइंट ऑन अ लाइन एल ॲज अ पॉइंट क्यू. क्यू इज द point on a line L. Give a radius QA or a QB and draw a circle. या ठिकाणी QA किंवा QB एवढं अंतर घेतलेलं आहे, त्रिज्या घेतलेली आहे आणि या ठिकाणी वर्तुळ काढलेलं आहे. Give any point R on the point ऑन दी लाइन एल. एलवर एक आणखी एक पॉइंट घेतलेला आहे आणि आर ए. गिव अ डिस्टन्स. आर ए इज अ रेडियस अँड ड्रॉ अ सर्कल फ्रॉम दिस सेंटर. अशा पद्धतीनं ही वेगवेगळी आपण काय केलेले आहेत, केंद्र घेतलेले आहे त्या लंबदुभाजकावर आणि वर्तुळ काढले आहेत. हाऊ मेनी सच सर्कल कॅन बी ड्रॉन पासिंग थ्रू पॉइंट ए अँड बी. या ठिकाणी ए आणि बी बिंदूतून जाणारे किती वर्तुळ काढता येतील, तर हिअर इन्फिनाइट सर्कल्स पासिंग थ्रू 2 डिस्टंट पॉइंट. या दोन बिंदूतून आपल्याला असंख्य वर्तुळे काढता येतील. नेक्स्ट थर्ड ॲक्टिव्हिटी. फर्स्ट
ॲक्टिव्हिटी थर्ड इज ड्रॉ अ सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. या ठिकाणी 3 कोलिनियर म्हणजे नैक रेषीय 3 बिंदू दिलेले आहेत, त्यातून जाणारे आपण वर्तुळ काढणार आहोत. फर्स्ट टेक एनी 3 पॉईंट्स कोलिनियर पॉईंट्स ॲज ए बी हिअर ए बी and C are 3 collinear points. First, draw a triangle joint this point joining these 2 points. या ठिकाणी 3 बिंदू जोडून त्रिकोण तयार केलेला आहे. Here triangle ABC. Bisect. Draw perpendicular segment AB and BC. या ठिकाणी परपेंडिक्युलर काढा AB चा. AB AB चा आपण काय काढतोय, लंब दुभाजक करतो. This is the perpendicular of segment AB bisect to AB. Draw perpendicular to segment BC. तर BC चा एक लंब दुभाजक आपण काढणार आहोत. BC. Draw a arc on a line या ठिकाणी 2 छेदलेल्या कंसातून जाणारी रेषा आहे. हे लंब दुभाजक आहे. बायसेक्ट परपेंडिक्युलर. दिस 2 perpendicular intersecting to each other in a point O. Give the radius OA, OB or OC and draw a circle through passing 3 points. या ठिकाणी OA किंवा OB किंवा OC एवढी त्रिज्या घ्या आणि 3 बिंदूतून जाणारा आपण काय करणार आहोत, वर्तुळ काढणार आहोत. आता या ठिकाणी हे वर्तुळ काढलेलं आहे. हाऊ मेनी सर्कल पासिंग थ्रू दिस 3 नॉन कोलिनियर पॉइंट. या ठिकाणी 3 नैसर्गिक 3 एकरेषीय नसणाऱ्या बिंदूतून आपण किती वर्तुळ काढू शकतो, तर या ठिकाणी ओनली वन देयर इज अ युनिक सर्कल पासिंग थ्रू नॉन कोलिनियर पॉइंट. या ठिकाणी ओनली वन सर्कल. या ठिकाणी 3 बिंदूतून जाणारा एकच वर्तुळ काढता येते. फोर्थ ॲक्टिव्हिटी, ड्रॉ अ सर्कल पासिंग थ्रू 3 कोलिनियर पॉइंट. हिअर A, B and C are collinear point. These 3 collinear point, no circle can be passing through 3 collinear point. या ठिकाणी एक रेषीय बिंदू आहेत. एक रेषीय बिंदूतून वर्तुळ काढता येत नाही. अशा पद्धतीच्या ह्या ॲक्टिव्हिटी आहेत. धन्यवाद विद्यार्थी मित्रो. थँक्स टू ऑल ऑफ यू.